बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। डॉक्टर डॉक्टर प्लीज माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवणं आता फक्त तुमच्या हातात आहे डॉक्टर. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या आईला वाचवण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. माझ्या आईला वाचवण्यासाठी मी कितीही पैसा खर्च करायला तयार आहे. माझं पोरगी बिमार आहे हो, तिला काय झालं माहित नाही हो. सिस्टर यांना आतमध्ये घेऊन चला. डॉक्टर आमच्या पोरीला वाचवा. काय झालं हिला? आमच्या बरोबर खेळ करत होती आणि नाचता नाचता अचानक चक्कर येऊन पडली. ओय डॉक्टर, हो डॉक्टर काय झालं हिला? काय वाचेल ना माझी पोरगी? हे बघा हिला ऍडमिट करावं लागेल. तुम्ही माझ्यासोबत चला. चला लवकर. तुम्ही माझ्यासोबत या. होय काय झालं डॉक्टर? आई बाबा आणतात तिचे, होय. मग तिची काळजी घेता येत नाही का? अहो तसं नाही डॉक्टर, आम्ही नेहमीच तिची काळजी घेत असतोय. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतोय बघा. मग तिला ताप असताना भर उन्हात खेळ करायला होता. अहो नाही डॉक्टर, आम्ही तिला तू आमच्या बरोबर येऊ नको असंच म्हणत होतो, पण ती आमचं काय ऐकायलाच तयार नव्हती. होय डॉक्टर रिपोर्ट. डॉक्टर काय झालं सांगा की. अहो डॉक्टर तुम्ही काहीच का बोलत नाही? कारण तुमची केस आता नॉर्मल राहिलेली नाहीये. तुम्हाला वाटतंय तसं हे थंडी तापाचं प्रकरण नाहीये. तुमच्या मुलीच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यात. ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल, नाहीतर तुमच्या मुलीचं काही खरं नाही. डॉक्टर ऑपरेशन करून जर आमची मुलगी बरी होणार असेल तर तुम्ही ऑपरेशन करा, ताबडतोब घ्या. ते सगळं ठीक आहे, पण खर्चाचं काय? तुमच्याकडे मेडिक्लेम आहे का? म्हणजे ते काय असतंय? बघा इथून सुरुवात आहे. डॉक्टर तुम्ही किती पैसे लागतात तेवढं सांगा. 2.5 लाख रुपये लागतील. अरे देवा, एवढे पैसे आम्ही गरिबांनी कुठनं आणायचं? पैसे जमा केल्याशिवाय ट्रीटमेंट सुरू होणार नाही. डॉक्टर मी काय म्हणतो, यात काय कमी होतंय तर बघा की. अहो असं कमी जास्त काही होत नसतं. नाही पण तुम्ही मनावर घेतलं तर होईल काहीतरी. आमच्या पोरीच्या भल्यासाठी काय करा डॉक्टर. सॉरी, मी पैशाच्या बाबतीत तुम्हाला काही मदत करू शकत नाही. आमच्या पोरीच्या बाबतीत जे काही उपचार होणार ते इथंच होणार. अहो पण पैशाचं काय? माझ्या दोस्ताला बोलतो, ते आपल्याला नक्कीच मदत करते. हॅलो किसना, मी वसंता बोलाल रे. आहे की हो दवाखान्यातून. पोरगी आजारी आहे रे, काही पैशाची मदत होईल का रे? हा हॅलो, हा मी आहे इथे.
नाही नाही, मी बघतो पैसे. मी नंतर बोलू का प्लीज? तुमच्या मुलीची तब्येत खूप नाजूक वाटत होती. होय, डॉक्टर काय म्हणाले? तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यात आणि लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलंय. त्यासाठी 2.5 लाख रुपयाची जुळवाजुळव करायची आहे. आमचं हातावरचं पोट. दिवसभर राबलो तरी बी 500 रुपये सुटत नाहीत. हे असं असतं बघा, ज्याच्याकडे चणे आहेत त्याच्याकडे दात नाही, आणि ज्याच्याकडे दात आहेत त्याच्याकडे चणे नाहीत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला नाही समजलं. हो, माझी आई ऍडमिट आहे. तिला किडनी प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी जितका पैसा लागेल मी द्यायला तयार आहे. जोवर किडनी दाता मिळत नाही तोपर्यंत ऑपरेशन होणार नाही, आणि ऑपरेशन नाही झालं तर माझी आई वाचणार नाही. किडनी दाता म्हणजे? किडनी दाता म्हणजे जो किडनी देईल तो. हा, त्याच्या बदल्यात मी त्याला लाख रुपये द्यायला सुद्धा तयार आहे. पण ही किडनी असते कुणाकडं? माझ्याकडे बी असेल का? हो ताई, सगळ्यांकडेच 2 किडनी असतात. हा, त्यापैकी एखादी किडनी दान केली तर फार काही फरक पडत नाही, पण असं कोणी तयार पण होत नाहीये ना. मी जर तुमच्या आईला किडनी द्यायला तयार झाले तर तुम्ही 2.5 लाख रुपये द्याल मला? तुम्ही खरंच दान कराल तुमची किडनी? हो, पण याचा तुमच्या शरीरावर खूप वेगळा परिणाम. काय बी असू दे, मी तयार आहे. त्यामुळे जर माझ्या पोरगीचा जीव वाचत असेल तर माझा जीव गेला तर 72. हो ताई, असं कशाला म्हणताय? असं काही नाही होणार. तुम्ही माझ्या आईसाठी एवढं मोठं दान करताय. तुमची मुलगी पण नक्की बरी होणार, आणि तिच्या ट्रीटमेंटसाठी जेवढा काही खर्च येईल ना तो मी स्वतः करेल. ठीक आहे, मग तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. मी तयार आहे. थँक्यू सो मच. चला आपण डॉक्टरांशी बोलूयात. त्या पेशंट